नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की माझ्या होणाऱ्या नवऱ्याने माझ्या आईचा माझ्यासमोर कसा कार्यक्रम केला. तर चला मग सुरुवात करते. मित्रांनो, माझं नाव स्मिता आणि माझ्या आईचं नाव सुचिता. ती दिसायला खूपच सुंदर आहे आणि तिचं वय 44 वर्ष असून रंग गोरा पण आहे. तिला बघून तरुण पोरं तर वेडी होतात. मित्रांनो, जेव्हा ती बाजारात जाते तेव्हा तिची कलिंगडं बघून फळं विकणाऱ्याचं खेळ आणि भाजी विकणाऱ्याचं तळं उभं होतं. आणि त्यात माझ्या आईलासुद्धा दुसऱ्यांना आपल्याकडे आकर्षित करायला खूप आवडतं. मित्रांनो, ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मी 12वी पूर्ण झाल्यानंतर एका प्रायव्हेट कॉलेजमध्ये पुढील शिक्षणासाठी ॲडमिशन घेतलं होतं, जिथे मला नवनवीन मित्र मिळाले. त्यातून माझा एक पक्का मित्र बनला होता. त्याचं नाव राहुल होतं. तो नेहमी माझी कोणत्याही कामात मदत करायचा. तो उंच मजबूत बांध्याचा वेगळा मुलगा होता. तो मला खूप आवडायला लागला होता. मला त्याच्याशी लग्न करायचं होतं, म्हणूनच मी त्याला स्वतःहून प्रपोज केलं आणि तो देखील माझ्या प्रेमात पडला. कारण मित्रांनो, मी पण माझ्या आईसारखीच दिसायला सुंदर आहे. मी त्याच्यावर खूप प्रेम करायचे, पण तो मात्र नेहमी माझं काम वाजवण्याची मागणी करत असे. मी त्याला स्पष्ट नकार देत असे आणि समजावून सांगत असे की लग्न झाल्यावर तू जसं पाहिजे तसं मला कर, ते मला मान्य असेल, पण लग्नाआधी मी तुला काही करू देणार नाही. मित्रांनो, मला त्याच्याशी लग्न करण्याची घाई होती, म्हणून मी ठरवलं की त्याला माझ्या आईला पेटवायला घेऊन जायचं. म्हणजे आई बाबांजवळ आमच्या लग्नाची बोलणी करेल आणि लवकरात लवकर आमचं लग्न होईल. म्हणून मी त्याला माझ्या घरी नेलं. पण तीच माझी सगळ्यात मोठी चूक झाली, कारण त्या दिवसापासून तो माझ्या आईच्या मागे वेडा झाला. त्याचं झालं असं की एके दिवशी राहुलला घेऊन मी माझ्या घरी गेले. दरवाजाची बेल वाजवली. आईने दरवाजा उघडला आणि राहुलला बघून आईच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. राहुल पण आईकडे बघतच राहिला. आता मी त्याला घरात घेऊन गेले आणि त्याला बसायला सांगितलं. मग आई त्याला चहा बनवण्यासाठी किचनमध्ये गेली आणि मी पाहिलं की राहुल माझ्या आईची हलणारी मागची कलिंगडं अगदी निरखून बघत होता. मला हे फार विचित्र वाटलं, पण मी त्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. हळूहळू राहुल आणि माझ्या आईची चांगलीच दोस्ती झाली आणि आता जेव्हा मी घरी नसायची तेव्हा राहुल माझ्या घरी येऊन आईबरोबर गप्पा मारू लागला आणि ते दोघंही खूप चांगले मित्र झाले. तो कधी कधी माझ्या आईबरोबर फाजी विनोद देखील करायचा आणि आई देखील ते ऐकून खूप हसायची. मी 1-2 वेळेस आईला म्हणाले, अगं आई, तो तुझा होणारा जावई आहे आणि तो हे काय बोलतेस त्याच्याशी. तशी आई म्हणाली, अगं बाळा, तू समजतेस तसं नाही आहे. मित्रांनो, दिवसांमागे दिवस जात होते, पण अजूनही आईने बाबांना आमच्या नात्याबद्दल सांगितलं नव्हतं आणि मी तिला विचारलं असता ती मला उडवाउडवीची उत्तरं देत असे. मला कळत नव्हतं आई असं का वागते. मित्रांनो, पण एक दिवस असं काही घडलं ज्याने माझ्या पायाखालची जमीन सरकली. त्याचं झालं असं, एक दिवस मी जेव्हा कॉलेजमधून घरी आले तेव्हा मी ऐकलं की आई आणि राहुलचा आवाज किचनमधून येत होता. मी जेव्हा किचनकडे गेले तेव्हा बघितलं की आई तेव्हा जेवण बनवत होती आणि राहुल तिच्या मागे उभा राहून तिची कलिंगडं हाताने गुंजारत होता आणि आई त्याला काहीच विरोध करत नव्हती. मला हे सर्व बघून राग अनावर झाला आणि मी त्यांना थेट जाब विचारला असता त्या दोघांनी सावरासावर केली. म्हणून मी गपचूप माझ्या खोलीत निघून गेले. मला आईचा आणि राहुलचा खूपच राग आला होता. मी खोलीत जाताच राहुल माझ्या मागून खोलीत आला आणि माझी समजूत काढू लागला आणि काही वेळातच त्याच्या बोलण्याने मी वेळवळले
आणि त्याला माफ देखील केलं. आणि म्हणूनच राहुलनं मला घेऊन सिनेमा बघायला जायचं कबूल केलं आणि मी पण लगेच होकार दिला. दुसऱ्या दिवशी आम्ही पिक्चर बघण्याचा प्रोग्राम बनवला आणि ठरलेल्या वेळेत दुसऱ्या दिवशी जेव्हा मी राहुलच्या घरी गेले तेव्हा तो मला म्हणाला की स्मिता राणे, माझी तब्येत ठीक नाही, तू एक काम कर ना, आपण उद्या जाऊया सिनेमा बघायला. तो असं म्हणताच मी त्याच्यावर रागावून त्याच्या घरातून रागाने बाहेर निघाले. पण मित्रांनो, आता मला काहीतरी गडबड वाटली, कारण राहुल मला आजारी असल्याचं वाटत नव्हतं. त्याच्या बोलण्यावर मला विश्वास बसत नव्हता. म्हणूनच मी थोड्या वेळात त्याच्या घराजवळच रेंगाळत बसले. थोड्या वेळाने मी पाहिलं की राहुल त्याच्या घरातून बाहेर निघाला आणि माझ्या घराकडे जाऊ लागला. मी पण त्याच्या मागे लपत गेले आणि माझ्या घरात जाऊन मागच्या दाराने घरात प्रवेश केला. मी पाहिलं की थोड्या वेळाने मला आईच्या बेडरूममधून आवाज येत होता. राहुल बोलत होता की काकी, आज तुम्ही खूपच छान दिसताय, तुम्हाला बघून मला राहवत नाही आहे. काही झालं तरी आज मला तुम्हाला करायचंच आहे. मित्रांनो, त्यावेळी आईने काळ्या रंगाची साडी नेसली होती आणि ती खूप मस्त दिसत होती. आई त्याला म्हणाली, हो का, मग आज तुझ्या होणाऱ्या सासूकडून काय काय हवंय तुला? त्यावर राहुल म्हणाला, पहिलं तर मला तुमचे आंबे खायचे आहेत, नंतर माझी आवडती गोष्ट म्हणजे तुमची कलिंगडं चावायची आहेत आणि शेवटी तुमच्या पिकलेल्या पपईची चव घ्यायची आहे. त्यावर आई त्याला म्हणाली, बापरे, बलताच उपाशी दिसतोस तू. चल ठीक आहे, आज तुझी इच्छा पूर्ण करते. असं म्हणून आईने तिचे संपूर्ण कपडे काढले. राहुल तर तिच्याकडे वेड्यासारखा बघत होता आणि मी लपून त्यांची खेळ पाहत होते. मला आतून दोघांचा खूप राग येत होता. असं वाटत होतं की आतमध्ये जाऊन दोघांना चांगलं खडसावून काढावं. पण काय उपयोग, आज नाही तर उद्या हे माझ्या मागून पुन्हा असंच वागणार, कारण ते दोघेही एकमेकांसाठी भुकेले होते. मी माझ्या मुठी आवळत होते आणि रागावर नियंत्रण ठेवत होते. आता राहुल आईजवळ गेला आणि म्हणाला, काकी, तुमचं रूप बघून माझं तूप पाजरायला लागलाय, आता मला राहवत नाही. असं म्हणून त्याने आईला बेडवर आडवी घातली आणि तिचे आंबे दाबू लागला. आई तोंडाने आवाज करत त्याच्या पाठीवर हात फिरवत होती. हळूहळू तो खाली सरकला आणि त्याने आईची पपई चाटायला सुरुवात केली आणि आई पलंगावर वळवळ करू लागली. खूप वेळ त्याने तिच्या पपईचा स्वाद घेतला. तशी आई त्याला म्हणाली, अरे राजा, बस कर आता, चाटूनच संपवतं का मला? आता टाक तुझं रताळ माझ्या पपईत आणि माझी भूक भागव. असं म्हणताच राहुलने त्याचे कपडे काढून टाकले आणि आईला बेडवर कुत्री बनवली आणि त्याने त्याचं रताळ आईच्या आतमध्ये टाकलं. आई वेदनेने विवळत म्हणाली, बरंच मोठं आहे की रे तुझं रताळ, माझी पोरगी खूपच नशीबवान आहे, तिला तुझ्यासारखं रताळ भेटलंय. त्यावर तो म्हणाला, अहो काकू, तुमची पोरगी काही कामाची नाही, एवढे दिवस मागतोय तिच्याकडे पण अजून देत नाही. खरं तर तुमच्या पोरीपेक्षा तुम्हीच मस्त आहात. असं म्हणून तो जोरजोरात कंबर मागे पुढे करू लागला. आई पण सुस्कारे सोडत मोठ्या मजेत त्याला उडवून घेत होती. त्यांचा हा कार्यक्रम रंगात आला होता. तेवढ्यात माझी आई म्हणाली, राहुल, आवर आता, स्मिता येईलच एवढ्यात, तिने आपल्याला बघितलं तर आपली वाट लागेल. आई असं म्हणताच तो अजूनच जोरात करू लागला आणि थोड्या वेळातच त्याने त्याचं गरम तूप आईच्या आतमध्ये सोडलं आणि शांत पडून राहिला. मित्रांनो, माझी आई खूपच खुश दिसत होती आणि राहुल तर विचारूच नका. काही वेळाने त्याने त्यांचे कपडे घातले आणि मी देखील घरातून बाहेर आले आणि आमच्या घराशेजारी असलेल्या एका गार्डनमध्ये शांत जाऊन बसले. मित्रांनो, आता त्या दिवसापासून राहुल माझ्या घरी दररोज येतो आणि जेव्हा मी घरी नसते तेव्हा या गोष्टीचा फायदा घेऊन माझ्या आईला
मजबूत करत असतो आणि आईसुद्धा मला त्या दिवसापासून आनंदी दिसते आणि मी सगळं ठाऊक असूनसुद्धा शांत आहे, कारण माझं राहुलवरती खूप प्रेम आहे. तर मग मित्रांनो, आवडली का कथा? अहो मग करा की